नाशिक महानगरपालिकेच्या 6 प्रभाग समित्यांच्या निवडणुका संपन्न झाल्या। यामध्ये पंचवटी प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपच्या शीतल माळोदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शीतल माळोदे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली। या प्रसंगी सूरज मांढरे यांनी शीतल माळोदे यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं अभिनंदन केलं। या प्रसंगी शीतल माळोदे यांनी पंचवटी प्रभाग कसा कोरोनामुक्त करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। भारतीय जनता पार्टीने आज माझी पंचवटी प्रभाग सभापती निवड केल्याबद्दल मी नाशिक शहराचे माजी पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन असतील, तसेच माननीय शहराध्यक्ष असतील, तसेच तिन्ही आमदार, सभागृह नेते, गटनेते, तसेच आमचे मार्गदर्शक उद्धव बाबा निमसे या सर्वांचे मी मनापासून आभार मानते। गेल्या 6 महिन्यापासून जी काही छोटी छोटी कामे प्रलंबित होती ती कामे मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि पंचवटी प्रभाग हा कसा कोरोनामुक्त करता येईल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन। तसेच पंचवटी प्रभागामध्ये ज्या रुग्णांना बेडची अडचण येत असेल त्यांच्यासाठी मी बेड उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेन। असा हा पंचवटी प्रभाग मी पूर्णपणे कोरोनामुक्त करण्याचा 100% प्रयत्न करेन। या प्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, गटनेते जगदीश पाटील, सभागृह नेते बापू सोनवणे आदी उपस्थित होते। 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।